गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले। गणपती बाप्पासाठी आपण नेहमीच मोदकाचा नैवेद्य करत असतो, मात्र याच मोदकाच्या चवापासून करंज्या कशा तयार करायच्या ते पाहूया। नमस्कार, मी हॉटेल मरीन प्लाझामधून शेफ पाटील बोलतोय। तुमचं स्वागत आहे मरीन प्लाझामध्ये। तर आपण आता एक गणपती गौरी वगैरे येतात, तर त्याच्यासाठी एक आपण काहीतरी एक स्वीट डिश म्हणून असं एक बनवूया। तर स्वीट डिश आपण बनवूया त्या फ्रेश ओळ्या खोबऱ्याच्या चवाच्या ज्याचा बोलतात त्याला, तर चवाच्या आपण करंज्या बनवूया। तर हे करंजीसाठी जे वापरणारी जी सामग्री आहे, गूळ आहे, आणखी किसलेला खोबरा आहे, आणखी काजूचे तुकडे आहेत, वेलचीची पावडर आहे आणि हे मैदा आहे। मैदा आपण हे मळून ठेवलंय। तर सर्वात पहिला तर आपण एक करंजीसाठी आपण चव बनवूया। त्याच्याकरता आपण हे पॅन चालू केलंय, थोडं त्याच्यात पाणी टाकूया, त्याच्यात एक गूळ घातलंय आपण। गुळाला चांगला हे गूळ आपण थोडं कडून घेतलंय, त्याच्यामध्ये आपण हे किसलेला नारळ टाकूया, थोडा किसलेला नारळ, काजूचे तुकडे आणि हे वेलचीची पावडर, हे आपण सगळे व्यवस्थित मिक्स करूया। तर हे आपला तशी चव रेडी झालंय। त्या चवाला आपण एका बॉलमध्ये काढूया। करंजीचा चव आहे ना आपला आता बनवून रेडी झालंय। तर आपण एक करंजीचे आता हे पाने लाटून घेऊया आणि त्याच्यामध्ये स्टफिंग करून नंतर आपण हे फ्राय करूया। करंजीचे पात तयार झाले, त्याच्यामध्ये आपण आता चव घालूया। साईडने व्यवस्थित आपण असं एक कापूया। जसा नैवेद्यासाठी 5-6 करंज्या आपण ठेवतो, त्या प्रकारे आपण हे 5-6 करंज्या बनवून ठेवतो। जसं हे बनवतो मी आता 5-6 करंज्या, त्याच्यानंतर आपण त्याला डीप फ्राय करूया। अशा प्रकारे आपल्याला जसं हे देवाला आपण हे नैवेद्य वगैरे दाखवू शकतो। आणि समज आपल्याला जेवल्यानंतर असं काही गोड वगैरे खायचं असेल, त्याच्यासाठी पण हे गोड पदार्थ आहे आणि चांगला आहे का आपण घरी करू शकतो आणि सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे। आणि घरी कोणाला पण बनवायला हे आवडेल, कारण फटाफट बनवायचा, फटाफट घरी तर आपले सर्व वस्तू तर असतातच, जसा गूळ झाला, नारळ झाला, हे सर्व काय असतं। ते आपण जेव्हा पण आपल्याला कधी पाहिजे तर आपण हे नैवेद्यासाठी बनवू शकतो, या आपल्याला कधी खायची अशी आवड झाली तर आपण घरी बनवू शकतो। अशा प्रकारे या चवाच्या करंज्या। त्याच्यासाठी मी हे तेल गरम करून घेतो आता। तर आपण मग नंतर त्याला डीप फ्राय करूया। तर या अशा प्रकारे आपल्या करंज्या
आपण दोन्ही साईडला व्यवस्थित हे बघा असा ब्राऊन करूया. थोडा लालसर आणि कलरफुल झाल्या तर जरा आपल्याला खायला पण कुरकुरीत आणि व्यवस्थित लागतील आणि दिसायला पण छान दिसतील. अशा प्रकारे आपल्या चवाच्या करंज्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी रेडी झालेल्या आहेत. आपण गणपती बाप्पाला नैवेद्य टाकून आपण ही गोड वस्तू आपण खाऊ शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.